बघा टमटम सगळा डबा करून दिला। पाहू शकता पोळ्या 2 भाकरी हे सगळं केलं। ते बनवते वेळेस रेसिपी दाखवते मी, आवडते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि पहा। बनवते आता हे पाहू शकता तुम्ही, पाहू शकता साय जमा केली होती आणि याच्यात थोडीशी आहे। आता हे सगळं मिळून मी तूप बनवते आणि मग तुम्हाला दाखवते एवढ्याच किती तूप होते। त्यावर एवढा डब्बा भरला आहे माझा मस्त व्हायचं, पाहू शकता हे दिसते का। सगळं बनवते आणि मग लोणी किती झाली हे तुम्हाला दाखवते आणि तुम्ही बघा, तुम्ही पण घरी तूप बनवता का मला सांगा, असंच बनवता का। लोणी काढलेली एवढी निघाली आहे, तेवढ्या ह्याच्यात लोणी हे बघा एवढं झालंय तूप। छटाक बरं असेल नाही, 2 छटाक आहे, 2 छटाक आहे का। तेवढ्या लोणीमध्ये 2 छटाक तूप झाले आज माझं। आता भज्जी करायची, भज्जीची रेसिपी दाखवते चला तुम्हाला। याच्या आधीचं तूप आहे घरी बनवलेलं, एवढं झालं होतं 2 वेळेसचं आणि आताचं एवढं झाले, डब्बा भरतो मग थोड्या दिवसांनी। आता मी बनवते भज्जी, तुम्हाला भज्जीचं साहित्य दाखवते। तयारी केली आता, 1 मिनटं दाखवते भज्जीचं साहित्य। हे अद्रक लसूण आणि त्याच्यानंतर 1 वाटी शेंगदाणे आणि भिजवलेली चिंच आणि पातेला ठेवलं आहे, त्याच्यात तेल टाकलेलं आहे आणि कोथिंबीर आणि सगळं काय काय आहे याच्यामध्ये, आवरे, वटाणा आणि हरभरे, अजून काय आहे, शेंगदाणे तर ते झाले ना। याच्यात हे मिक्स असतं, ह्याला हां तूर एक असते, अपूट तूर असते। त्याच्यानंतर याच्यात मेथी आणि कांद्याची पात पण याच्यातच आहे मिक्स केलेली। हे सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि हे उकडून घेतलेलं आहे, म्हणजे एक 5-6 शिट्ट्या घेतलेल्या आहेत कुकरला आणि हे पण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे कोथिंबीर। आणि आता दाखवते आता कशी बनवायची। याच्यात टाकले तेल, आता मोहरी टाकते, काय टाकली, मोहरी, जिरे टाकते, जिरे, मस्त तडला आले ते। अद्रक टाकते, लसूण अद्रकची पेस्ट घरात वाटलेला। तेवढं वरून टाकायचं, थोडंसं चिंच कोळून घ्यायची अशी गरम पाण्यामध्ये, मस्त वास येतोय लसूण काढलेला, लंबी देत आहे। उडू द्यायचं असं मस्त पैकी, असं लाल होऊ द्यायचं। छान काढलंय। काय टाकायचं त्याच्यामध्ये, शेंगदाणे परतून घ्यायचे तेलामध्ये। आंबट चिंच कोळून घेतलेली चिंच टाकायची आता यामध्ये, आणि वरती झाकण ठेवायचं, म्हणजे त्याचं स्मेल जो सेंट असतो ना तो बाहेर नाही जात फोडणीचा। तर हे आमच्या लातूर भागामध्ये खूप करतात भज्जी, माहिती का, 5-5 दिवस राहते ही भज्जी। गावाकडं गाडग्यामध्ये करतात, पण आता इथं गाडगं नाही ना आमच्याकडं, म्हणून पातेल्यात बनवतो। चिंचचं सगळं कोळलेलं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये, पाणी टाकायचं त्याच्यामध्ये ॲड करायचं चिंच कोळलेला। आणि पुन्हा एक साधारण हे गाडगं भरून घेतलं होतं, याच्यातलं तुम्ही पाहू शकता ते अर्धच टाकलेलं आहे, अर्ध पण नाही निम्मच टाकलेलं आहे सगळं। आणि नंतरला मग लाल तिखट ॲड करायचं, आमचं हे घरचं आहे, खूप तिखट आहे,
तुम्ही कसं तिखट खाता त्या हिशोबाने तिखट ॲड करायचं. तर आम्हाला चालतं थोडंसं तिखट, आणि थोडं तिखट असलं तरच छान लागते भज्जी. लाल तिखट टाकायचं त्याच्यामध्ये. 2 दिवस जाते ना. नंतरला तिखट ते म्हणजे कमी कमी होत जाते. एवढं तिखट नाही लागत केल्याच्या नंतरला. मीठ टाकायचं चवीनुसार, आणि हळद टाकायची. हळद टाकल्याच्या नंतरला मेन जे साहित्य आहे ज्याच्याशिवाय हे भज्जी बनतच नाही, ते तर अजून बाकी लास्टला आहे शिल्लक. ते मी तुम्हाला लास्टला दाखवते. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप नका करू व्हिडिओ. त्याच्यामध्ये हे उकडून घेतलेले टाकले अर्धे, आणि अर्धे आता टाकायचे. त्याला उकळी आली. आणि मेन साहित्य बेसन आहे. मध्ये टाकले की गोळे बनत नाही म्हणून त्याच्याने. लाईट गेली राव मधीच. ते जेवढं दिसतंय तेवढं दिसतंय. लाईट गेली बघा. असं काय मारलेलं एकदम एक नंबर वास शिवलेला मस्त खमंग खमंग. हे बेसन ह्याच्यात असं टाकायचं पातळ. असं करायचं. शिजू द्यायचं. दिसते का? असं शिजवून घ्यायचं बेसन. गाठीच गाठी होऊन बसतात मग मध्ये, मग लय भारी होऊन बसते. जेवढं खायला छान लागते ना ही भज्जी, तेवढी बनवायला पण खूप हार्ड आहे. थोडं पण काही खालीवरी झालं की झालं, फार चवच बिघडली. मग भज्जीच बिघडली, काहीच चव लागत नाही मग. त्याच्यामुळे खूप लक्ष. बेसनचंच आहे बरं ते पीठ. असं कोरडं वरतून सोडायचं थोडंसं. घट्ट होती. लय पातळ छान नाही लागत. शिजायची आहे बरं. उरलेले हे वरतून टाकायचे. खालीवरी करावं लागतं ह्याला. आणि मग असं मिक्स करून घ्यायचं सगळं. एक जीव करून घ्यायचं पूर्ण. ते थोडं थोडं टाकावं लागतं, नाही तर मग जाते सगळंच. असं टाकायचं. बाकीचं अजून थोडं उरलं होतं ना आधी टाकून, आता परत हे टाकून द्यायचं. सगळं टाकायचं. हे पहा तेवढं आहे. थोडं सगळं टाकायचं. म्हणजे 2 मेथीच्या पेंड्या आहेत आणि 1 कांद्याची पेंडी आहे. एक पात नाही बरं का, पूर्ण पेंडी आहे की अशी मोठी जाडवाली. ती टाकून टाकावं लागते. मेथीची भाजी टाकावं लागते. खालीवरी करावं लागते. आणि ह्याला चांगलं वाफू द्यावं लागते झाकून ठेवून. तर जाते म्हणजे की मरूनच जाते वाटते. बघा कुणाची माय जन्माला गेलेली आहे का बघा बाई. बघा कुणाची माय जन्माला गेलेली आहे का? तुमची गेली आहे. सगळ्यांची जाते. आई वडील गेल्यात का आहेत ना? गेल्यावर जगताव का जगनाव तुम्ही? जगनाव का? जगना कोणी बी. असं आई वडील असले की जगते. ठीक आहे ठीक आहे. आता पप्पा झाले तयार भज्जी. आता ह्याला मी झाकून ठेवते माय बारीक करून बरं का. बघा तुम्हाला शिका. आता बारीक केलं. आता झाकून ठेवायचं आणि शिजून घ्यायचं 5-10 मिनटं. आवरलेलं आहे काम, आणि आता मी बसलेली आहे जेवायला. आणि हीच भूक लागली आहे मला. तुम्ही बघा मी काय काय जेवते तर मी दाखवते. ही असती भज्जी, आणि ही पोळी, आणि हा उज्जैनचा प्रसाद, आणि ही ताक. सकाळी मी ताक बनवलं ना लोणी वगैरे, तर त्याचं ताक आहे ते आलेलं. आणि 2 छटाक तूप बनलं. या जेवण करायला. आणि मला सांगा रेसिपी कशी वाटली भज्जीची, आणि कुणाकुणाला भज्जी हा प्रकार माहिती आहे त्यांनी प्लीज कमेंट करून सांगा. या फ्रेंड्स भज्जी खायला. मी आता जेवण करते. कुणाकुणाला माझी रेसिपी आवडली प्लीज कमेंट करून सांगा. आणि तुमच्या इकडे अशी भज्जी बनवतात का ते पण सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि प्लीज सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. चला बाय बाय.